लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान राज्यात मात्र 3 वाजेपर्यंत 42% मतदान झालंय। कोल्हापुरात 51.51% इतकं मतदान झालंय। बारामतीत 34.96% इतकं मतदान झालंय। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 44.73% मतदान झालंय। धाराशिवमध्ये 30.54% मतदान झालंय। रायगडमध्ये 41.43% इतकं मतदान झालंय तर लातूरमध्ये 44.48% मतदान झालंय। सांगलीत 41.30% तर हातकणंगलेमध्ये 49.94% इतकं मतदान झालंय। माढ्यात 39.11%, साताऱ्यात 42 साताऱ्यामध्ये 43.83%, तर सोलापुरात 39.54% इतकं मतदान झालंय। तर एकंदरीत 11 लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यातला आज मतदान होत आहे। यामध्ये काही हाय व्होल्टेज लढती आहेत। उदाहरणार्थ बारामती सारखा मतदारसंघ ज्या ठिकाणी राज्यासह देशाचं संपूर्ण देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघ आहे। मतदारसंघाकडे या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे। माढ्यामध्ये देखील माढ्याचा तिढा अगदी पहिल्या दिवसापासून सुरू आहे। उमेदवारी जाहीर झाल्या दिवसापासून या मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत होत्या। त्या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघात देखील अटीतटीची लढत पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।